नमस्कार मित्रांनो, आय मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण विज्ञान या सिरीजमध्ये ध्वनी म्हणजे साऊंड हा चॅप्टर बघणार आहेत. आता याच्यामध्ये बघा, याच्या आधी एक याचा पार्ट 1 रिलीज झाला आहे. तो पहिले बघून घ्या आणि त्याच्यानंतर ह्या पार्टला स्टार्ट करा. बघा, आपण आता सिरीजमध्ये आपण काय करतोय, हे इन डेप्थ चॅप्टर बघतोय, जेणेकरून आपली जी काही कमांड असेल ती पूर्णच्या पूर्ण चॅप्टरवर बसणार. म्हणजे एक्झाममध्ये कोणती एक्झाम असू द्या, तुमची कोणतीही स्टेट लेवलची एक्झाम असू द्या, UPSC, MPSC किंवा RRB ग्रुप डी, NTPC, MPSC, ओके, अशा कोणत्याही एक्झाम जर असतील आणि तुम्ही त्या एक्झामसाठी तयारी करत असाल मराठीमध्ये, तर ऑब्व्हियसली तुम्हाला ही सिरीज खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून आपण इन डेप्थ म्हणजे तुमचा एकही क्वेश्चन या चॅप्टरमधून सुटणार नाहीये. ओके, चला तर आता स्टार्ट करूया. ओके, बघा, याच्या आधी आपण बघितलंय की ध्वनी म्हणजे काय, ध्वनीचा उगम कसा होतो, अवतरंग, अनुतरंग, ध्वनीचे टाईप कोणते कोणते असतात. ओके, आणि कोणते ध्वनी कोणते तरंग कोणत्या माध्यमातून जातात. जसं आपण बघितलं होतं की अवतरंग जे असतात ते फक्त स्थायूतून जातात आणि अनुतरंग जे असतात त्यांचं वहन स्थायू, द्रव, वायू अशा कोणत्याही याच्यातून होतं. ओके, तर ह्या पद्धतीने आपण बघितलंय. आता आपण याच्या पुढचा टॉपिक बघणार आहोत, तो आहे श्राव्य ध्वनी. ओके, ज्याला आपण सोनिक साऊंड असं म्हणतो. ओके, आता श्राव्य ध्वनी काय असतं ते आपण इथं बघूया. सगळ्यात पहिले की सोनिक साऊंड जे असतं. ओके, तर श्राव्य ध्वनी जे असतं 20 हर्ट्ज ते 20,000 ओके, 20,000 हर्ट्ज पर्यंत असतं. दरम्यान वारंवारता असलेले ध्वनी तरंग आपण ऐकू शकतो. अशा आवाजांना श्राव्य ध्वनी. बघा, श्राव्य म्हणजे काय, आपण ज्याला श्रवण असं म्हणतो, म्हणजे जे काही आपल्या ह्युमन बिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो मानवी जात, त्यांना सगळ्यांना जो काही ध्वनी ऐकू येतो, आपण जे काही ऐकतो घरातले आवाज असू द्या, गाणी असू द्या, कोणतंही काही असू द्या, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. ओके, एवढं लक्षात ठेवा. हा नंबर लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज हा जो ध्वनी असतो, याच्यामध्ये आपण वापरतो. ओके, याला आपण म्हणतो श्राव्य ध्वनी, किंवा याला आपण काय म्हणतो की सोनिक साऊंड म्हणतो. ओके, याला आपण कसं लिहू शकतो लक्षात ठेवा. हे 20 हर्ट्जला 20 हर्ट्ज आपण लिहू शकतो, आणि 20,000 हर्ट्जच्या ऐवजी आपल्याला कधी कधी विचारतात, कधी कधी ते लिहितात 20 किलो हर्ट्ज. ओके, कधी लक्षात ठेवायचं, किलोचा अर्थ काय होतं, 1,000 होतं, म्हणजे याच्यावरती 3 शून्य लागणार. 1,000 वरती 3 शून्य असतात, म्हणून 20 वरती 3 शून्य लागणार, म्हणजे 20,000 हर्ट्ज. हे लक्षात ठेवा. म्हणजे मानवी कान जे काही ऐकू शकतं, म्हणजे आपण जे काही ऐकतो ते असतं 20 हर्ट्ज ते 20 किलो हर्ट्ज, किंवा 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. हे लक्षात ठेवा. ओके, आता पुढचं आहे की श्राव्यातीत ध्वनी. म्हणजे याला बघा, सेकंड टाईप जो आहे, पहिले झालं श्राव्य ध्वनी आपण बघितला, आता दुसरा टाईप बघतो श्राव्यातीत ध्वनी म्हणतो याला आपण, ज्याला आपण म्हणतो अल्ट्रासोनिक साऊंड. ओके, तुम्ही ऐकलं असेल की अल्ट्रासोनिक साऊंडही असतं. ओके, अल्ट्राव्हायोलेट लाईट सारखं अल्ट्रासोनिक साऊंड असतं. आता अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे काय, की 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त वारंवारता असणाऱ्या आवाजांना श्राव्यातीत ध्वनी असं म्हणतात. बघा, सगळ्यात पहिले आपण बघितलं की श्राव्य ध्वनी म्हणजे काय, 20 ते 20,000 हर्ट्ज मध्ये बघितलं. ओके, आणि ज्यांचा ध्वनी जो ध्वनी 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त असेल, म्हणजे काय, म्हणजे तो असेल 20 किलो हर्ट्ज पेक्षा जास्त असेल. ओके, लक्षात ठेवा, 20 किलो हर्ट्ज किंवा 20,000 हर्ट्ज ह्या दोघांपेक्षा जेव्हा जास्त असेल, तर त्याला आपण म्हणतो अल्ट्रासोनिक साऊंड, किंवा त्याला आपण म्हणतो श्राव्यातीत ध्वनी. ओके, आणि हा श्राव्यातीत ध्वनी आपण ऐकू शकत नाही, म्हणजे हा ध्वनी जो असतो हा आपण कानाने ऐकू शकत नाही. मानवी कान हे ध्वनी ऐकू शकत नाही. पुढचा आहे परंतु. याचं काय आहे लक्षात ठेवा, परंतु काय आहे, की कुत्रा, मांजर, चिमणी, वटवाघूळ, डॉल्फिन इत्यादी श्राव्यातीत ध्वनी ऐकू शकतात. ओके, म्हणजे जे काही प्राणी असतात किंवा बाकी जे काही असतात, हे श्राव्यातीत ध्वनी ऐकू शकतात. कोणते कोणते लक्षात ठेवा, कुत्रा, मांजर, चिमणी, वटवाघूळ आणि डॉल्फिन. वटवाघूळ हा 1,00,000 हर्ट्ज पर्यंतचा आवाज ऐकू शकतो. बघा, आपण सगळ्यात पहिले काय बघितलं की अल्ट्रासोनिक साऊंडचा अर्थ काय, की ज्यांची फ्रिक्वेन्सी किंवा ज्यांची वारंवारता ही 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त आहे, बरोबर. आणि वटवाघूळ कितीपर्यंत ऐकू शकतो, म्हणजे हा तेवढा बनवू शकतो. ओके, हे जे ऐकताय हे बनवू शकता, म्हणजे ते तेवढ्या हर्ट्सने किंवा तेवढ्या फ्रिक्वेन्सीने आवाजही काढू शकतात. 1,00,000 हर्ट्ज पर्यंत वटवाघूळ एवढं जास्त तो आवाज ऐकू शकतो. ओके, आता अश्राव्य ध्वनी. अवश्राव्य ध्वनी याला आपण काय म्हणतो, इन्फ्रासोनिक साऊंड. बघा, दोन टाईपचे साऊंड आपण बघितले, एक होता अल्ट्रासोनिक आणि इन्फ्रासोनिक, आणि दुसरा कोणता, सोनिक. सोनिकचा अर्थ आपण ऐकू शकतो जे माणसाला ऐकू येतात, 20 ते 20,000 हर्ट्ज. ओके, श्राव्यातीत ध्वनी बघितला की अल्ट्रासोनिक, म्हणजे अल्ट्रा म्हणजे जास्त. ओके, लक्षात ठेवायचं, इंग्लिशमध्ये अल्ट्राचा अर्थ होतो जास्त, आणि इन्फ्राचा अर्थ होतो कमी. ओके, आता इन्फ्राचा अर्थ कमी म्हणजे काय, की 25 हर्ट्ज पेक्षा कमी वारंवारता असणाऱ्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी असं म्हणतात. ओके,
म्हणजे काय 25 हर्ट्झपेक्षा कमी. आता सगळ्यात पहिले आपण काय बघितलं बघा माणूस किती ऐकू शकतो? 20 हर्ट्झ. बघा मी पुन्हा पुन्हा रिपीट याच्यासाठी करतोय की तुम्ही एकदा व्हिडिओ ही बघणार तर तुमचं सगळं काही पाठ होऊन जाणार. आणि लक्षात ठेवा तुम्ही जेव्हाही व्हिडिओ बघायला बसणार तेव्हा एक पेपर घेऊन बसा, जेणेकरून जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे तुम्ही नोट डाऊन करत चाला, जेणेकरून तुमच्या नोट्स निघतील आणि तुमचं चांगल्या पद्धतीने सराव होईल. ओके. तर सगळ्यात पहिले श्राव्य ध्वनी किती असतं बघा. श्राव्य ध्वनीची जी रेंज असते माणसाची जी असते 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ एवढ्यापर्यंत आपण ऐकू शकतो. त्याच्यानंतर आपण बघितलं अल्ट्रा. अल्ट्रा लक्षात ठेवायचं. अल्ट्रा श्राव्यातीत ध्वनी म्हणतात इंग्लिशमध्ये. आपल्याला अल्ट्रासॉनिक, आपल्याला एक्झाम मध्ये अल्ट्रासॉनिक विचारतील ते. अल्ट्रासॉनिक किती असतं? हे 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असतं. म्हणजे ते 20,000 हर्ट्झ असू शकतं, 25,000, 30,000, 35, 40, 50, 1,00,000 कितीही असू शकतं. ओके. आता याच्यामध्ये काय आपल्याला की अल्ट्रासॉनिक जे साऊंड असतं ते आपल्याला ऐकू येत नाही, म्हणजे मानवी कान ते ऐकू शकत नाही. दुसरा होता इन्फ्रासोनिक. इन्फ्राचा अर्थ होतो कमी. तर इथं बघितलं आपण 20 पर्यंत ऐकू शकतो, पण इन्फ्रासोनिक कशाला म्हणतो आपण? 25 हर्ट्झ पेक्षा कमी. म्हणजे तो 20 असू शकतो, 18 असू शकतो, 5 असू शकतो, 4 असू शकतो. ओके. हे जे कमी वारंवारता असलेले जे ध्वनी असतात ते पण आपल्याला ऐकू येत नाही. फक्त आपली एक रेंज आहे 20 ते 20,000 हर्ट्झ पर्यंत आपण ऐकू शकतो. ओके. बाकीचे जे काही प्राणी असतात ते काही इन्फ्रासॉनिक साऊंड बनवतात, काही अल्ट्रासॉनिक साऊंड बनवतात. ओके. हे लक्षात ठेवा. आता आपण मानवी श्रवण यंत्राचं बघून येऊ आणि वेगवेगळ्या जे आवाजच असतात त्यांचं किती डेसिबल पर्यंत. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, जे काही ध्वनी प्रदूषण आपण म्हणतो. ओके. तर हे जे ध्वनी प्रदूषण असतं ते आपण कसं मेजर करतो ते लक्षात ठेवा. मी इथं आता रेड मध्ये लिहितो की जे ध्वनी प्रदूषण. ओके. आता हा ध्वनी प्रदूषण असतो हे मोजण्याचे एकक आहे डेसिबल. डेसिबल हे लक्षात ठेवा. ओके. ध्वनी प्रदूषण आपण कशात मोजतो? ते आपण मोजतो डेसिबल मध्ये. आता आपण बघणार आहोत की जे काही आपण बघा तुम्ही ऐकलं असेल की 50 डेसिबल, 60 डेसिबल असं आपण काहीतरी मोजतो. तर हे कसलं एकक आहे लक्षात ठेवा? ध्वनी प्रदूषण मोजण्याचं एकक आहे. ओके. याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो नॉइज लेवल. ओके. आता बघा मानवी श्रवण यंत्रणा जी असते ती साधारणपणे 80 डेसिबल पर्यंत एवढीच आहे. म्हणजे आपण जे काही ऐकतो, आपण जास्तीत जास्त जे काही ऐकू शकतो ते असतं 80 डेसिबल पर्यंत आपण ऐकू शकतो. आणि त्यापुढील आवाज हा गोंगाट ठरतो. म्हणजे आपल्या कानाला जे काही आपण ओके, म्हणजे जो काही आवाज आपल्याला चालतो तो आपण ऐकू शकतो. म्हणजे चांगला आवाज जो असतो मानवी कानांसाठी तो असतो 80 डेसिबल पर्यंत. परंतु 80 डेसिबल पेक्षा वरती गेला तर तो आपल्यासाठी गोंगाट असतो, कर्कश असतो, जेणे त्याच्यामुळे काय होतं आपल्याला चिडचिडेपणा येतो. त्याच्यानंतर काय होतं की डोकं दुखतं, बाकीचे खूप सारे आजार याच्यामुळे होतात. ओके. आणि याच्यामुळे सगळ्यात मोठा जो होतो तो होतो आपल्या हृदयाची स्पंदने, म्हणजे हार्ट रेट हा वाढतो. ओके. बघा तुम्ही समजा एखाद्या वेळेस तुम्ही हा एक्सपिरियन्स केला असेल, जेव्हा तुम्ही जे काही मोठे मोठे डीजे लावतात. ओके. डीजे लावल्यानंतर आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर जर बास खूप जास्त असेल त्याचा, तर आपल्या हृदयाची ठोकेही वाढतात त्याच्याबरोबर. ओके. आणि आपल्याला तो आवाज नकोसा वाटतो काही वेळानंतर. तो याच्यामुळेच की तो आवाज एका 80 डेसिबलच्या वर असेल तर तो आपल्यासाठी गोंगाट असतो, म्हणजे आपल्या मानवी शरीरासाठी चांगला नाहीये. बघा, हा भाषणासाठी म्हणजे संभाषण जर जे आपण दोघं म्हणजे दोन माणसं जेव्हा संभाषण करतात किंवा ते बोलतात तेव्हा त्याचा जो आवाज असतो तो 60 डेसिबल पर्यंत असतो. लक्षात ठेवा, म्हणजे जोरजोरात बोलता येते मॅक्सिमम 60 डेसिबल पर्यंत जातं. त्याच्यानंतर मोटार गाड्या असतात जे आपल्या गाड्यांचा आवाज आपल्याला ऐकू येतो लांबपर्यंत. ओके. त्या गाड्या असतात 75 डेसिबल एवढा असतो. लक्षात ठेवा, मोटरसायकल असू द्या, कार्स असू द्या, कोणत्याही गाड्या असू द्या. त्याच्यानंतर रेल्वे इंजिन आपण ऐकलं असेल. रेल्वे इंजिन जेव्हा आपण आवाज करतात, जेव्हा ते हॉर्न वाजवतात किंवा चालतात, तेव्हा त्यांचा जो आवाज असतो तो असतो 90 ते 95 डेसिबल पर्यंत. जे जेट विमान आपण बघतो, फायटर प्लेन्स बघतो बघा, खूप जोरात आवाज येतो आपल्याला. ओके. ते खूप हाईट वरती उडत असतात तरी आपल्याला लांबपर्यंत त्याचा आवाज येतो. त्याचा जे काही असतं त्याचा आवाज असतो 140 ते 150 डेसिबल एवढा आवाज ते जनरेट करतात. ओके. म्हणजे ते बनवतात. अग्निबाणाचा जो आवाज असतो हा 20 मैलापर्यंत ऐकू जाऊ शकतो. म्हणजे 20 मैल म्हणजे किती? 30 किलोमीटर, जवळपास 30 किलोमीटर पर्यंत तुम्ही ऐकू शकता अग्निबाणाचा आवाज. म्हणजे किती जास्त आवाज तो क्रिएट करतो. आणि सामान्य माणूस जो असतो तो 105 डेसिबल पर्यंत तीव्रतेचा आवाज एका तासापेक्षा जास्त काळ सहन करू शकत नाही. ओके. आता हे आपण का बघितलं? बघा, बहुधा एक्झाम मध्ये मी हे ऑब्झर्व केलंय की मोस्टली आपल्या माणसाबद्दल ते खूप जास्त विचारतात की कोणत्या गाड्या किंवा संभाषणासाठी किती डेसिबल पर्यंत आवाज. आपल्याला एक रेंज सांगायची असते, तिथं जवळपास आपल्याला रेंज देतात ते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. हे पॉईंट्स लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये खूप इम्पॉर्टंट ठरतील. ओके. आता पुढचा अजून आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स बघूया की ध्वनीचे निर्वातातून प्रसारण होऊ शकत नाही. बघा, ध्वनीचे निर्वातातून म्हणजे समजा तिथे कोणतंच मीडियम अवेलेबल नसेल.
असेल तर ध्वनीचं प्रसारण होत नाही. ध्वनीच्या प्रसारणासाठी मीडियम म्हणजे माध्यमाची आवश्यकता असते. हे लक्षात ठेवा. हा एक्झाम मध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे. माध्यमाची आवश्यकता असते. ओके. आवश्यकता असते. कशासाठी? ध्वनीच्या प्रोपोगेशनसाठी किंवा ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी आपल्याला कसली गरज असते? ती असते माध्यमाची गरज असते म्हणजे असतेच. ओके. याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघितलं बघा, आपल्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल दिलंय त्यांनी, की ते काय करतात, एक काचेची बाटली घेतात. ओके. या पद्धतीने एक काचेची बाटली घेतात आणि याच्यामध्ये एक, तुम्ही कन्सिडर करा की तुम्ही मोबाईल ठेवताय मध्ये. ओके. आणि याला वरतून एक पॅक झाकण लावतात. आता हे काय करतात की हा मोबाईल तुम्ही जेव्हा ठेवता त्याच्यामध्ये कन्सिडर करा एखादं गाणं चालू आहे मध्ये. ओके. तर तुम्हाला त्याच्यातून गाण्याचा आवाज ऐकू येतो काही वेळापर्यंत. ओके. आणि हे सगळं पॅक बंद आहे, लक्षात ठेवा ही बॉटल. तर थोड्या वेळाने काय करतात, ते इथं व्हॅक्यूम पंप जॉईन करतात. म्हणजे याच्यातली जी काही हवा हवा आहे या बॉटल मधली ती काही ओढून घेतात. ओके. आणि जसजशी ही हवा कमी होत जाते, म्हणजे जेव्हा इथं निर्वात पोकळी तयार होते, म्हणजे इथली हवा शून्य होऊन जाते, म्हणजे इथं काहीच हवा नाही येत, तेव्हा आपल्याला गाण्याचा आवाज ऐकू येत नाही. ओके. थोड्या वेळाने काय करतो आपण, परत इथे हवा भरायला स्टार्ट करतो. जेव्हा इथे म्हणजे मीडियम क्रिएट होतं, म्हणजे जेव्हा हवेचे पार्टिकल्स येतात त्याच्यानंतर परत आपल्याला आवाज यायला लागतो. याचा अर्थ काय आहे, की ध्वनीचं प्रोपोगेशन म्हणजे ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी हवेची किंवा माध्यमाची, कोणत्याही माध्यमाची आवश्यकता असते. कारण बघा, मोबाईलमध्ये गाणं वाजतंय आणि इथं बॉटल आहे, ही काचेची बॉटल आहे, परंतु ह्या दोघांमध्ये कोणताही मीडियम नाही, म्हणजे हवाही नाही पाणीही नाही, कोणतंच मीडियम नसल्यामुळे तो कोणताही आवाज ट्रान्सफर करू शकत नाही, म्हणजे ध्वनीचा ट्रान्सफर होत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, निर्वात निर्वात म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो व्हॅक्यूम. लक्षात ठेवा, ध्वनीच्या निर्वातातून प्रसारण होऊ शकत नाही. ध्वनीच्या प्रसारणात माध्यमाची गरज असते. हे माध्यम स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणतेही एक असू शकतं. लक्षात ठेवा, माध्यम कोणतेही असू शकतं. ध्वनीचा द्रव माध्यमातील वेग हा वायू माध्यमातील वेगापेक्षा अधिक असतो, तर स्थायू माध्यमातील वेग हा द्रव माध्यमातील वेगापेक्षा जास्त असतो. ओके. याचा अर्थ काय म्हणायचं यांना, की ध्वनीचा सर्वात जास्त वेग जो असतो तो असतो स्थायू मध्ये. लक्षात ठेवा, हे स्थायू मध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो, म्हणजे सर्वात जास्त म्हणजे शिकून दाखवतो आपण. त्याच्यानंतर येतो द्रव, द्रव मध्ये वेग असतो आणि त्याच्यानंतर येतो वायू. म्हणजे आपण जे काही ऐकतो हवेमधला वेग हा ध्वनीचा सगळ्यात कमी वेग आहे, त्याचा सगळ्यात जास्त वेग आहे स्थायू मध्ये. ओके. ध्वनीचा हवेतील वेग, आता हे बघूया आपण. ध्वनीचा हवेतील वेग 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 अंश सेल्सिअसला तापमानास 331.29 मीटर पर सेकंद आहे. लक्षात ठेवा, हा जवळपास 331 मीटर पर सेकंद आहे ध्वनीचा हवेतील वेग. ओके. कधी? 0 डिग्री सेल्सिअसला. आता आपण पुढचं एक बघूया, ध्वनीचं जी आपण प्रॉपर्टीज म्हणतो किंवा गुणधर्म म्हणतो, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड आपण ज्याला म्हणतो, म्हणजे साऊंडचं रिफ्लेक्शन. बघा, आपण खूपदा ऐकलं असेल की प्रतिध्वनी प्रतिध्वनी किंवा इको बघितला असेल आपण. एखाद्या टेकडीवरती गेला असाल किंवा घर जेव्हा आपलं खाली असतं, ओके, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही वस्तू आपण ठेवत नाही, किंवा एका नवीन घरात जेव्हा जातो आपण, तेव्हा आपल्याला आपला आवाज दोनदा ऐकू येतो. ओके. आपण जे काही बोलतो त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आवाज ऐकू येतो, त्याला आपण काय म्हणतो, की प्रतिध्वनी म्हणतो. किंवा अशा खूप साऱ्या टेकड्या अवेलेबल आहे की जिथं तुम्ही एकदा आवाज दिल्यानंतर तुम्हाला आवाज तुमचा दोन तीनदा आवाज येतो. ओके. याला आपण काय म्हणतो, इंग्लिशमध्ये याला म्हणतो आपण इको, साऊंड इको असं म्हणतो, आणि मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण प्रतिध्वनी. आता काय आहे इथं बघा, सगळ्यात पहिले आपण थेरी वाचून घेऊया, की प्रकाशाप्रमाणे ध्वनीचे परावर्तन होते. परावर्तन म्हणजे काय? लक्षात ठेवा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतो आपण. ओके. समजा हा आरसा असेल किंवा ही भिंत असेल, जेव्हा लाईट इथे पडतो तेव्हा हा लाईट परत रिफ्लेक्ट बॅक होतो, म्हणजे हा लाईट परत आपल्याला दिसतो. बरोबर. तर त्याचप्रमाणे हे म्हणताय की जो काही साऊंड वेव्ज असते, आपण बघितलं की साऊंडचं ट्रॅव्हल ही वेव्हच्या फॉर्म मध्ये होतं. जेव्हा साऊंड एखाद्या भिंतीवर आदळतो तो परत येतो. ओके. कन्सिडर करा, आता याचं एक्झाम्पल बघण्यासाठी बघा, जेव्हा पण आपल्याला आपल्या मोबाईलचा आवाज कमी येतो. ओके. म्हणजे तुम्ही साऊंड वाढवला आहे, परंतु एखादी व्हिडिओ बघताना मोबाईलचा आवाज कमी येतो, तर आपण काय करतो, स्पीकर जवळ आपला हात ठेवतो. ओके. जेणेकरून काय होतं, की हात ठेवल्यामुळं जी काही साऊंड वेव्ह सरळ जाते खाली जमिनीवरती जाते, ती आपण अडवतो आणि तिचा हात आणि तिची डायरेक्शन ती आपल्याकडे करतो. ओके. म्हणजे साऊंड वेव्ह समजा अशी जात असेल तर आपण ती आपल्या कानाकडे करतो, जेणेकरून आपल्याला आवाज थोडासा जास्त येतो, म्हणजे ध्वनीचं परावर्तन होतं. ओके. तथापि ध्वनीच्या परावर्तनासाठी विस्तृत आकाराच्या परावर्तकाची गरज असते. ओके. प्रतिध्वनी ज्याला आपण इको म्हणतो, हे ध्वनीच्या परावर्तनाचे सर्वज्ञात एक्झाम्पल आहे. प्रतिध्वनी म्हणजे पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या ध्वनीची होणारी पुनरावृत्ती. प्रतिध्वनीचा अर्थ काय होतो, की आवाज आपल्याला डबल ऐकू येतो किंवा त्याची पुनरावृत्ती होते. जेव्हा मूळ ध्वनी, हे लक्षात ठेवा,
सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जातं, जेव्हा मूळ ध्वनी व परावर्तित ध्वनी स्वतंत्रपणे ऐकू येतात, तेव्हा त्या ऐकू येणाऱ्या परावर्तित ध्वनीला आपण प्रतिध्वनी म्हणतो. कशाला आपण म्हणतो, की परावर्तित जो ध्वनी असतो, म्हणजे बघा, आता कन्सिडर करा, इथे एक भिंत आहे, ओके, आणि इथे एक हा माणूस उभा आहे, ओके, आणि याने जोरात काहीतरी बोलला, हा या पद्धतीने हा साऊंड गेला इथपर्यंत, आणि हा इथून परत रिफ्लेक्ट बॅक होणार, आणि हा परत ह्या पद्धतीने याला ऐकू येणार, ओके. हा म्हणजे इथून हॅलो बोललाय, ओके, आणि हा आवाज इथपर्यंत जाणार, इथे आदळणार, आणि इथून परत त्याला हॅलो ऐकू येणार, ओके. तर हा जो रिटर्न येणारा आवाज आहे, याला आपण म्हणतो इको किंवा प्रतिध्वनी. लक्षात ठेवा, याला म्हणतो आपण इको किंवा प्रतिध्वनी. खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला एक्झाम मध्ये 100% याच्यावरती एक एक तरी क्वेश्चन पडतोच, ओके. आता बघा, आता इथे आपण बघूया की याच्यामधलं मॅथमॅटिकल रिलेशन कसं आहे, की एखाद्या ध्वनीचा मनुष्याच्या कानावर झालेला परिणाम फक्त 1/10 सेकंद टिकून राहू शकतो. बघा, आपण जे काही आवाज ऐकतो, तो आवाज आपल्या कानामध्ये काही वेळासाठी असतो, आणि तो किती असतो, की 1 सेकंदाचा 10वा पार्ट. ओके, बघा किती कमी वेळ आहे, की 1 सेकंदाचा 10वा पार्ट, म्हणजे 1 सेकंदाचे तुम्ही 10 समान पार्ट केले आणि त्याच्यामधला एक पार्ट घेतला तुम्ही, तेवढा वेळ जो आपल्याला आवाज ऐकू येतो तो तेवढा काळ टिकून असतो, ओके. त्यामुळे काय होतं, समजा समजा 1 सेकंदाचा 10वा पार्ट एवढ्याच वेळात दुसरा आवाज आपल्याला ऐकू आला, तर आपल्याला दुसरा आवाज ऐकू येत नाही, ओके. तेवढा जो पहिला आवाज आलाय तोच ऐकू येतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आपण जेव्हा काही घरात बोलतो, घरात बोलताना बघा, जेव्हा नॉर्मली आपण जेव्हा एखाद्या घरामध्ये काही वस्तू नसताना तुम्ही बोला आणि वस्तू ठेवल्यानंतर बोला, तर त्याचे तेव्हा काय होतं, आपल्याला दोन डिफरन्स जाणवतात. एकदा जेव्हा वस्तू नसतात तेव्हा तो आवाज डबल येतो, आणि जेव्हा वस्तू ठेवतो आपण तेव्हा तो आवाज कमी येतो, बरोबर. म्हणजे आपल्याला सिंगल आपला आवाज ऐकू येतो. असं का होतं, तेव्हा पण आपला इको होत असतो, म्हणजे प्रतिध्वनी आपल्याला येत असतं, परंतु आपल्या कानावर येणारा जो आवाज आहे, तो फर्स्ट आपण जेव्हा बोलतो तेव्हा तो सेकंदाच्या 10व्या पार्ट एवढ्या टाइमामध्येच येतो तो, ओके, दुसरा पण आवाज. त्याच्यामुळे आपल्याला ह्या दोन आवाजातला फरक कळत नाही. म्हणजे समजा तुम्ही 2-3 गाणे ऐकले, ओके, एकाच वेळेस ते गाणे एकाच टाइमावरती चालू आहे, तर तुम्हाला त्याच्यामधला डिफरन्स कळणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, 1 सेकंदाच्या 10व्या पार्टमध्ये समजा सेम तुम्हाला आवाज येत असेल, म्हणजे 2-3 ठिकाणी आवाज आले, तर तुम्हाला एकच आवाज ऐकू येईल. त्याच्यामुळे काय दिले इथे, की ध्वनी, मूळ ध्वनी व त्याचा प्रतिध्वनी स्पष्ट ऐकू येण्यासाठी त्यांच्यातील कमीत कमी काल 1/10 सेकंद असला पाहिजे, ओके. म्हणजे तो 0.1 सेकंद असला पाहिजे, लक्षात ठेवा. दोघांमधला गॅप किती असला पाहिजे, 0.1 सेकंद. 0.1 सेकंद दोघांमधला गॅप असेल, म्हणजे मी जेव्हा बोललो त्याच्या 0.1 सेकंदानंतर दुसरा आवाज मला आला, त्याच्यानंतर तो आवाज मला तेव्हा ऐकू येईल, ओके. किंवा तो आवाज त्याच्यापेक्षा कमी वेळात आला तर मला तो आवाज ऐकू येणार नाही, म्हणजे इको क्रिएट होणार नाही. आता आपण बघूया की ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग किती आपण कन्सिडर करतो. हा 25 डिग्री सेल्सिअसला आहे, लक्षात ठेवा. 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे आपलं नॉर्मल टेम्परेचर असतं, त्याला 340 मीटर पर सेकंद. आणि 0 डिग्री सेल्सिअसला आपण किती बघितलं, की 0 डिग्री सेल्सिअसला 331 असतं, ओके. आणि 25 डिग्री सेल्सिअसला 340 असतं, लक्षात ठेवा. यावरून ध्वनी 0.1 सेकंदामध्ये किती जाणार बघा, एका सेकंदात 340 जात आहे, तर 0.1 सेकंद मध्ये किती जाणार, हा 34 मीटर जाणार, ओके. 0.1 सेकंद मध्ये जाणार 34 मीटर. तर 34 मीटर ध्वनीला ट्रॅव्हल करावं लागेल, जेव्हा तो मूळ ध्वनी आणि प्रतिध्वनी याच्यातला आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी. याचा अर्थ काय आहे, की समजा हा माणूस इथे उभा आहे आणि हा ह्या डायरेक्शनला तोंड करून बोलत आहे, ओके. जर याच्यातला डिस्टन्स, जर हा ध्वनी गेला आणि ध्वनी येण्याचा जो टाइम असेल हा जर 34 मीटर, म्हणजे याचं डिस्टन्स 34 मीटर असेल, तरच त्या माणसाला त्याचा प्रतिध्वनी ऐकू येईल. याचा अर्थ काय, की मूळ ध्वनी आणि प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी कमीत कमी जो अंतर असतो, तो किती असतो, 17 मीटर असायला पाहिजे. आता 17 मीटर, तुम्ही मला 17 मीटर का, की ध्वनीला ट्रॅव्हल करायचं 34 मीटर, परंतु बघा हा ध्वनी जाणार इथून 17 मीटर, आणि यायला पण त्याला 17 मीटर लागणार आहे, म्हणजे जवळपास 17 दुने 34. म्हणजे किती डिस्टन्स झालं, हा माणूस आणि ही भिंत आहे याच्यातलं कमीत कमी डिस्टन्स झालं 17 मीटर, ओके. लक्षात ठेवा, प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी 17 मीटर डिस्टन्स लागतं, आणि आवाजाला किंवा ध्वनीला किती डिस्टन्स कव्हर करावं लागतं, 34 मीटर. आणि प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी कार्यकाल किती आहे, तो आहे 0.1 सेकंद. लक्षात ठेवा, 0.1 सेकंद किंवा 1 सेकंदाचा 10वा पार्ट, ओके. खूप इम्पॉर्टंट आहे. प्रतिध्वनीचा उपयोग कोण कोण करतं बघा, जी वटवाघळे असतात, डॉल्फिन असतात, हे अंधारात मार्गक्रमण करू शकतात, ओके.
आता वटवाघे बघितलं असेल की आपण म्हणतो वटवाघे दिवसा दिसत नाही परंतु रात्री फिरतात. एवढ्या अंधारात ते कसे बघू शकतात बघा. वटवाघे काय करतात की ते प्रतिध्वनी क्रिएट करतात. म्हणजे हा इथे बघा असा काही वटवाघूळ असेल. ओके. आणि हा एक ध्वनी क्रिएट करतो. हा ध्वनी जाऊन परत त्याला रिटर्न ऐकू येतो. ओके. समजा हा ध्वनी त्याला जाऊन रिटर्न ऐकू आला तर तो काय समजतो की पुढे काहीतरी अडथळा आहे. ओके. तर तो त्याची डायरेक्शन चेंज करून टाकतो. परत आवाज क्रिएट करतो. परत त्या डायरेक्शन मध्ये बघतो आणि ह्या पद्धतीने चालतो. त्याचप्रमाणे डॉल्फिनही काय करते, की डॉल्फिन जेव्हा अंधारात चालते, तिला पुढचं काही दिसत नाही. तेव्हाही ती प्रतिध्वनी क्रिएट करते म्हणजे इको क्रिएट करते. समोर समजा एखादं काही ऑब्स्टॅकल असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर तो प्रतिध्वनी तिला रिटर्न ऐकू येतो. जर नसेल तर प्रतिध्वनी ऐकू येत नाही आणि याप्रमाणे ते मार्गक्रमण करतात. ओके. हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता पुढचं आहे. ओके. पुढचं इथं तुम्ही बघत असाल की एक जहाज आहे इथं ह्या पद्धतीने. ओके. आणि याच्यातून काहीतरी वेव्हज निघताय आणि खालून परत वेव्हज जात आहे काहीतरी. ओके. तर याला लक्षात ठेवा. ह्या टेक्नॉलॉजी म्हणतो आपण साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग. ओके. म्हणजे सोनार याला लक्षात ठेवा. सोनार हा मराठीमधला सोनार नसून हा साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग वाला आहे. म्हणजे बघा साऊंडचा एसओ घेतलाय, त्याच्यानंतर एन घेतलाय नॅव्हिगेशनचा अँड रेंजिंग. ओके. सोनार लक्षात ठेवा. मोस्टली एक्झाम मध्ये आपल्याला विचारलं जातं की साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. आता साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हे कशासाठी वापरतात बघा. ह्या पद्धतीने हा जहाजावर फिट केलेला असतो. इथे एक असतो ट्रान्समीटर. ओके. काय असतं त्याला आपण ट्रान्समीटर म्हणतो. ट्रान्समीटर काय करतं लक्षात ठेवा. ह्या पद्धतीने एक ट्रान्समीटर बसवलेला असतो. हा ह्या ज्या वेव्ह जात आहे बघा स्टार्टिंगला इथून जहाजामधून वेव्ह जात आहे खाली, ह्या ट्रान्समिट करतात वेव्स. ओके. आणि ह्या वेव्स ट्रान्समिट केल्यानंतर इथून एक रिसीव्ह होतात आणि इथं असतो रिसिव्हर. हा रिसीव्ह करतो. आता हे कशासाठी यूज करतात बघा. जहाजामध्ये मोस्टली काय होतं की पाण्यामध्ये जेव्हा जहाज जातं, तुम्ही बघितलं असेल टायटॅनिक मूवी पण बघितलं असेल की टायटॅनिक ही काही दिवसानंतर बुडाली होती. ओके. तर तिचे बुडालेल्यानंतर तिचे अवशेष कुठं आहे ते अवशेष सापडण्यासाठी किंवा एवढ्या खाली आपण डायरेक्टली जाऊ शकत नाही आणि त्याच्या प्रॉपर लोकेशन बघण्यासाठी आपण काय करतो की सोनार या टेक्नॉलॉजीचा वापर करतो. तर याच्यामध्ये काय होतं की या साऊंड वेव्हज जातात. ओके. साऊंड वेव्हज ह्या पद्धतीने जातात आणि ह्या खाली समजा इथे बघा इथे काहीतरी असं ऑब्स्टॅकल असेल तर ह्या याच्यावरती आदळतात आणि इथून रिटर्न येतात. आणि याच्यामुळे काय होतं आपल्याला आपल्याला याच्यामुळे अंदाज येतो की कोणती तरी वस्तू इथे खाली आहे आणि याचं आपल्याला डिस्टन्सही कळतं. म्हणजे किती मीटर वरती आहे. 100 मीटर वरती आहे की 100 किलोमीटर वरती आहे. ओके. ह्या गोष्टी आपल्याला कळतात. त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं सगळ्यात पहिले तिचं लोकेशन कळतं की ही कुठे आहे. बघा ही जहाज इथून चालली आहे. इथून तिचं सरफेस होता. हा समुद्राचा सरफेस आहे. इथून त्यांना काहीतरी हाईट भेटली आहे. काहीतरी 100 किलोमीटर भेटली असेल. ओके. परंतु एखादा मध्ये ऑब्स्टॅकल आला, काहीतरी आला तर इथं त्यांना हाईट कमी भेटणार. ओके. ही भेटली समजा 90 किलोमीटर. ह्या पद्धतीने ते चेक करत जातात की इथं काहीतरी आहे का? मग ती गोष्ट ती शोधण्याचा प्रयत्न करतात. याच पद्धतीने आपण इथं काय बघू शकतो, दिशा फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर वेग फाइंड आउट करू शकतो आणि वस्तू वस्तूचा आकार किंवा वस्तू किती मोठी आहे ते पण फाइंड आउट करू शकतो. तर हे मोस्टली नॅव्हिगेट करण्यासाठी आणि कम्युनिकेट करण्यासाठी आपल्याला वापरता येतं साऊंड नॅव्हिगेशन अँड हे मोस्टली जहाजावरतीच वापरतो आपण. आणि याच्यामध्ये कोणत्या वेव्हज यूज करतात लक्षात ठेवा. या असतात अल्ट्रासोनिक वेव्हज. ओके. अल्ट्रासोनिक काय बघितलं आपण ज्यांची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त आहे अशाच वेव्हज इथे यूज करतात आणि याच वेव्हचा वापर इथे केला जातो. ओके. तर लक्षात ठेवा साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग हा पाठच करून ठेवा. मोस्टली एक्झाममध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे. आणि याच्यामध्ये ज्या वेव्हज वापरतो ते आपण वापरतोय की अल्ट्रासॉनिक वेव्हज ज्या काही खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. चला आता पुढे जाऊया. बघा मित्रांनो आज आपण ह्या पद्धतीने साऊंड हा चॅप्टर बघितला आहे. याच्यामधले थेरॉटिकल जो पण पार्ट होता तो आपण कव्हर अप केला आहे. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे याच्यावरती डिपेंडंट एमसीक्यूज असू द्या न्यूमेरिकल्स असू द्या ते आपण सर्व काही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. जेणेकरून आपली कमांड खूप चांगली बसेल आणि तुम्ही जेव्हा एक्झाममध्ये जाल तेव्हा 100% ह्या चॅप्टरवरती जे काही एक्झाम्पल्स येतील ते तुम्ही सॉल्व्ह करून येणार आहे. ओके. तर याच्यासाठी काय करा की सर्वच्या सर्व सिरीज चांगल्या पद्धतीने बघा. याच्या नोट्स काढा आणि त्या नोट्स नोट डाऊन करून ठेवा. ओके. आणि ह्या तुम्हाला एक्झाममध्ये 100% खूप जास्त फायदेशीर ठरणार